नगरपालिका की पहली ही साधारण सभा स्थगित, विपक्ष के मुद्दों को नजरअंदाज करने का आरोप। 4 साल के प्रशासक शासन के बाद चुनी गई नई नगरपालिका की पहली ही साधारण सभा विवादों की भेंट चढ़ गई। कोरम पूरा होने के बावजूद सभा को स्थगित कर दिया गया, जिससे विपक्षी पार्षदों में भारी नाराजगी देखी जा रही है। कांग्रेस पार्टी के गट नेता का आरोप है कि उन्होंने चर्चा के लिए लिखित में विषय दिए थे, लेकिन नगराध्यक्ष प्रियदर्शिनी उइके ने उन मुद्दों को जानबूझकर टाल दिया। विपक्षी दलों का कहना है कि नगरपालिका के 100 दिवसीय रोडमैप में उनके द्वारा सुझाए गए जनहित के मुद्दों को शामिल नहीं किया गया है। सभा स्थगित होने का एक बड़ा कारण मुख्याधिकारी का छुट्टी पर होना भी रहा। विपक्ष ने सवाल उठाया कि उनकी अनुपस्थिति में प्रशासनिक और तकनीकी सवालों के जवाब कौन देगा। विपक्ष का कहना है कि प्रशासन और सत्ता पक्ष मिलकर लोकतांत्रिक प्रक्रिया का गला घोंट रहे हैं और जनता की समस्याओं को उठाने से रोक रहे हैं। नगरपालिका चुनाव के बाद जनता को उम्मीद थी कि शहर के विकास कार्यों में तेजी आएगी, लेकिन पहली ही बैठक के हंगामे की भेंट चढ़ने से विकास कार्यों पर प्रश्नचिन्ह लग गया है। अब देखना यह होगा कि अगली बैठक में इन मुद्दों पर सहमति बन पाती है या नहीं। या 9 वर्षापासून यवतमाळ नगर परिषदेचं इलेक्शन झालं नव्हतं। गेल्या 4 वर्षापासून सर्वसाधारण सभेची वाट ही यवतमाळकर जनता पाहत होती। या सभेमध्ये काही धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, जनतेच्या हिताचे काही निर्णय घेतले जाईल, यवतमाळच्या सुशोभीकरणासाठी स्वच्छतेसाठी काही निर्णय घेतले जाईल अशी अपेक्षा असताना मुख्याधिकारी नसल्यामुळे ही मीटिंग तहकूब करण्यात आली आहे। परंतु ही अत्यंत खेदनीय बाब आहे। प्रशासनासाठी ही लाजिरवाणी बाब आहे की प्रशासन पूर्णपणे तयारी करून आलेलं नव्हतं। त्यांना प्रश्नाची जाण नव्हती। फक्त एक मुख्याधिकारी हे नगर परिषद चालवते का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मुख्याधिकाऱ्यांना असो किंवा प्रशासनाला असो आमची यानंतर चेतावणी आहे आणि विनंती वजा चेतावणी आहे की त्यांनी मीटिंग अरेंज करत असताना कोरम पूर्ण होत आहे का नाही, तुम्ही प्रश्नांचा अभ्यास केला आहे का नाही, याचा अभ्यास करूनच यानंतर सभेमध्ये यावं आणि यवतमाळकर जनतेला अशा प्रकारे मीटिंग तहकूब करून नाराज करू नये। विषय दिले होते शहरातील विविध भागातले, काही आमच्या नगरसेवकांनी सुचवले होते, काही गटनेता म्हणून मी सुचवलं होतं, विरोधी पक्षनेता म्हणून ते विषय यांनी रितसर टाळलेले आहेत आणि त्या संदर्भात आम्ही अध्यक्ष मॅडमला पत्रसुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर काही विषय आम्ही असे पाहिले की त्याच्यामध्ये यांनी फक्त सत्ताधारी गटनेत्यांचे नावं घेतलेले आहेत त्या विषयाला आणि विरोधी पक्षांच्या लोकांचे नावं टाकलेले नाही गटनेत्यांचे। त्याच्यावर सुद्धा आमची मागणी होती आणि जे मुद्दे आहे यांनी मला असं वाटते काही मुद्दे हे फक्त निवडणुकीसाठी यांनी जे घेतलेले आहे की आमची पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही रद्द करू, मला असं वाटते हे कुठेही होता कामा नये। कारण ही जे सभा आहे ही सभा आपली जनमानसासाठी आहे, जनतेसाठी आहे। तर आपण यवतमाळकर जनतेचा हितासाठी आपण इथं आलेलो आहे, इथं कोण्याही ठेकेदारासाठी आपण आलेलो नाही आहे। आणि धोरणात्मक विषय असेल, आर्थिक विषय असेल किंवा आधी जे विषय असेल प्रशासन काळातील, जसं बायोमायनिंगचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल, हे सगळे विषय त्या विषय समितीमध्ये असायला पाहिजे होते। कारण जनतेला आज लावून बसलेली आहे की आपले विषय जे आहे मेन आरोग्याचे हे पहिल्या मीटिंगमध्ये असायला पाहिजे होतं, पण इथं हे आम्हाला कुठेही दिसलं नाही। आणि या सगळ्या सभेचे आम्ही जेव्हा प्रश्न मागितले, म्हणजे प्रश्नांना उत्तरं मागितले, तेव्हा तिथं मुख्याधिकारी साहेब हजर नव्हते आणि मुख्याधिकारी नसल्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे सभागृहात की जर आमच्या प्रश्नांचे उत्तरं मुख्याधिकारी देत नसेल किंवा प्रशासनाकडे उत्तरं नसेल तर ही सभा तहकूब करण्यात यावी। त्यासोबतच नगराध्यक्ष मॅडमने जो आरक्षणाचा याचा मुद्दा घेतलेला 100 दिवसाचा कृती आराखड्याचा, त्याच्यामध्ये आमच्या काही सूचना होत्या, त्या सूचना आम्ही सांगितल्यानंतर त्या घेणार आहे की नाही घेणार आहे यावर सुद्धा काही विषय होणार नव्हता, त्यामुळे आम्ही सभा तहकूब केली। हिंदी मराठी